चला तर आज आपण बनवणार आहोत कारल्याचं भरीत। कारल्याचं भरीत बनवण्यासाठी मी ही छोटी छोटी अशी हिरवीगार अशी कोवळी अशी कारली घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर हे सुकं खोबरं घेतलेलं आहे, ही बडीशेप घेतलेली आहे, ही आमचूर पावडर घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि एक अशी लाल मिरची घेतलेली आहे, ही कोथिंबीर घेतलेली आहे, हे दाण्यांचं कूट घेतलेलं आहे, हे जिरं घेतलेलं आहे आणि ही लसूण घेतलेली आहे। आता कारलं भरण्यासाठी जो मी मसाला तयार करणार आहे त्याच्यासाठी हे मी खोबरं घेतलंय, ते थोडंसं 1 मिनिटासाठी थोडंसं भाजून घ्यायचं। खोबरं आता भाजलेलं आहे। आता ही थोडीशी अशी बडीशेप ती पण भाजून घ्यायची। आता हे जिरं, त्याच्यानंतर ही लसूण, त्यानंतर त्या मिरच्या। आता हे आपलं भाजून झालेलं आहे। मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। अशी कोथिंबीर टाकून घेते आणि हा मसाला असा जाडसर वाटून घेते मी। आता हे बघा आपला मसाला रेडी झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। हा मसाला आपण मिक्सर मध्ये जाडसर असा वाटून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, आमचूर पावडर, गरम मसाला, हिंग, हळद, नेहमीचा वापरायचा लाल मसाला, चवीपुरती गूळ, थोडीशी अशी कस्तुरी मेथी, चवीपुरतं मीठ। आता आपण हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं। या मसाल्यामध्ये थोडंसं असं पाणी घेऊन परत ते एकदा असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तो मसाला असा ओलासा होतो थोडा। हे बघा सगळा मसाला आपला कारल्यामध्ये भरण्यासाठी आता रेडी झालेला आहे। आता आपण ह्या कारल्यांना असं मध्ये कट करून घेऊन त्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेऊया। असं कट करून त्याच्यातल्या बिया अशा काढून घ्यायच्या। या पद्धतीने अशा सगळ्या कारल्यांमधल्या बिया काढून घ्यायच्या। हे बघा सगळ्या कारल्यांना मध्ये चिरून त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण त्यांना स्वच्छ धुवून घेऊया। आता कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता इथे मी गॅसवर पाणी तापत ठेवलंय, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी हळद आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली कारली आहे ती आपण ह्या पाण्यामध्ये टाकून एक उकळी देऊन काढायची। जास्त शिजवून द्यायची नाही, अर्धी कच्चीच अशी काढायची। हे बघा आता मी सगळी कारली ह्या पाण्यामध्ये उकळण्यासाठी टाकलेली आहे। आपण आता ह्या कारल्यांना एक उकळी काढून घेऊया। कारल्याला आता एक उकळी आलेली आहे। आता आपण ती कारली काढून घेऊया। हे बघा आता हे कारलं आहे त्याला आपण एक उकळी दिलेली आहे, जास्त उकळायचं नाही, ती पिळून घ्यायची या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा। हे बघा या पद्धतीने अशा प्रकारे आपण सगळी कारली एक एक करून भरून घ्यायचा त्याच्यामध्ये मसाला। हे बघा आता आपल्या सगळ्या कारल्यांमध्ये
मसाला भरून झालेला आहे. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये जाणार हिंग, जिरं, कढीपत्त्याची पाने आणि आता ही भरून घेतलेली मसाल्यामधली कारली त्या तेलामध्ये एक एक सोडून घ्यायची. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साधी सिंपल अशी कारल्याची भाजी दाखवलेली खोबरं पेरून, पण आता मी ही कारल्याचं भरीत दाखवलंय. हे भरीत तुम्ही आवर्जून करा. हे भरीत असं छानपैकी आंबट तिखट आणि गोड असं, कारण का गोड पण टाकलंय त्यामुळे आंबट तिखट असं गोड होतं. आणि हा जो वर राहिलेला मसाला आहे तो असा थोडासा वरती टाकून घेतो. आता ताटामध्ये पाणी ठेवून 2 मिनिटासाठीची वाफ देऊन काढते या भाजीला, म्हणजे मसाला सगळा त्या कारल्यामध्ये मुरेल. हे बघा छान अशी सुकी अशी कारल्याचं भरीत रेडी झालेलं आहे. ही भाजी तुम्ही प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता. मस्तपैकी अशी 2 दिवस तरी टिकते. मस्त अशी आंबट गोड आणि तिखट खूपच सुंदर लागते ही भरलेली कारली. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की करा. भरलेली कारली छान लागतात.